राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची कठोर कारवाई. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली आहेत. यामध्ये सिंधू नदी पाणी करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य आणि पोलिसांनी त्राल येथील आरोपी आसिफ शेखच्या घरात शोध मोहीम राबवली. यावेळी बॉम्बस्फोटही झाला. कुपवाडामध्ये दहशतवादी हल्ला. पहलगामनंतर काश्मीर खोऱ्यात कुपवाडामध्ये अज्ञातांनी घरात घुसून गोळ्या झाडल्या, ज्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. क्रीडा. IPL 2025 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवला असून विराट कोहलीने शानदार खेळी केली. या विजयामुळे RCB पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी पोहोचली आहे. हवामान. नागपूर आणि विदर्भात उष्णतेची लाट. नागपूर आणि विदर्भातील अनेक भागांत उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शिक्षण. CET परीक्षेत गोंधळ. CETच्या गणित विषयाच्या पेपरमध्ये निम्मे पर्याय चुकीचे असल्याचे उघड झाले आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.